परिस्थिती बीड शहर त्या ठिकाणी घडलेली आहे। वाल्मिक कराड याचे जे समर्थक आहेत यांच्याकडनं देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर विरोधकांना जे आहे ते गाडीमध्ये घेऊन गेल्याचं हे चित्र पाहायला मिळते। सध्या या ठिकाणी जे आहे तो तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत। पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहेत। लोकांची गर्दी वाढत गेली आणि कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर मात्र समर्थक आणि विरोधक आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। कराड विरोधक समर्थक भिडले आणि त्यानंतर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलंय। मात्र या प्रकरणी महिलेला ताब्यात घेण्यात आलंय। महिलेनं आक्रमक होत विरोधामध्ये घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। कराडच्या विरोधात ही घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळतंय। कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडचा ताबा SITनं घेतलेला आहे आणि त्याच संदर्भात कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता सध्या कराड करून काय अधिक माहिती मिळते याचा तपास केला जाणार आहे। कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। आपण ही दोन दृश्य बघतोय। एकीकडे वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी पाहायला मिळते तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलनही केलं जात आहे। या प्रकरणी महिलेला ताब्यात घेण्यात आलंय पोलिसांकडून तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। वाल्मिक कराड समर्थकांनी देखील घोषणाबाजी केली। या समर्थकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर वाल्मिक कराड विरोधात आंदोलन करणाऱ्या